मुंबईसह उपनगरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला। पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। एलबीएस रोडवर पाणी झालं तर वर्सोवा, मरोळ, मानखुर्दमध्ये 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली। मागचे काही दिवस ब्रेक घेतलेल्या पावसानं मुंबईमध्ये पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे। मुंबई शहरासह उपनगरात रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या। तर अंधेरी, सव्वे, विलेपार्ले, मुलुंड आणि वाशीमधली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। मुसळधार पाऊस मुंबईमध्ये काल झालेला आहे आणि अनेक ठिकाणी त्यामुळे पाणी साचण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत सखल भागामध्ये। तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा आनंद सरींनी हजेरी लावलेली आहे। पाऊस मुसळधार पडावा जेणेकरून धरण क्षेत्रामध्ये पाणी साचेल, मुंबईकरांवरचं पाणी संकट कमी होईल अशी एक मुंबईकरांची अपेक्षा आहे। एकदा आपण पाहूया मुंबईमध्ये कुठे आणि किती प्रमाणामध्ये हा सगळा पाऊस पडलेला आहे ते। तर वर्सोवामध्ये 157 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मरोळ 108 मिलीमीटर पाऊस, ओशिवारामध्ये 108 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर मानखुर्दमध्ये 123 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पवईमध्ये 122 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रात्रभर पाऊस कोसळत होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा पाऊस झाला। मुलुंडमध्ये आपण पाहतोय 160 मिलीमीटर एवढा पाऊस झालाय। तर भांडूपमध्ये 120 मिलीमीटर पाऊस झालाय। मलबार हिल या ठिकाणी 37 मिलीमीटर पाऊस झालाय। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया शुभमकडून आणखी सविस्तर तपशील। शुभम, एकंदरीतच ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, मुलुंडमध्ये तर 160 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। काय नेमकं आता वातावरण आहे? अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या दिसतात। निश्चितच पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून पावसाची विश्रांती होती, परंतु आता मध्यरात्रीपासूनच पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी जी आहे ती लावलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सर्वात जास्त जी पावसाची नोंद झालेली आहे ती म्हणजेच की मुलुंड शहरामध्ये जी आहे ती पावसाची सर्वाधिक नोंद एकंदरीत झालेली आहे। तर ठाणे शहरामध्ये आपण पाहिलं तर 1 ते 4 या वाजेच्या सुमारास तब्बल 98 मिलीमीटर, तर मुंबईमधील इतरत्र अनेक भागांमध्ये जे आहे ते 1 ते 4 च्या सुमारास तब्बल 100 पेक्षाही अधिक पावसाची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर आता देखील आपण पाहिलं तर पावसाने काही प्रमाणात विश्रांती जरी घेतली असली तरी देखील मात्र आज दुपारी 12:08 जे आहे ते हाय टाईड सांगितलेलं आहे। तब्बल 4 ते 5 मीटर उंच लांब जे आहे ते लाटा येण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे। तर त्याचबरोबर दुसरा हाय टाईड जो आहे तो रात्री 11:30 वाजता वर्तवण्यामध्ये आलेला आहे आणि आज दिवसभरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी जी आहे ती लागणार आहे। 12 ते 3 या वाजेपर्यंत पाऊस मोठ्या प्रमाणात मुंबईसह इतरत्र भागामध्ये जी आहे ती पडण्याची शक्यता एकंदरीत वर्तवलेली आहे आणि यात संपूर्ण मध्यरात्रीपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी जे आहे ते सकाळच्या सुमारास साचलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांना यामुळे अडचणींना जे आहे ते सामोरे जावं लागलं होतं। आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहिलं तर मुंबईतील मिलिंद सबवे असेल, त्याचबरोबर ठाण्यातील जुना बेलापूर रोड असेल, या अशा अनेक भागांमध्ये जे आहे ते पाणी एकंदरीत साचलं होतं। आता जरी पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी देखील जे आहे ते दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस आज पडणार आहे आणि त्याचबरोबर 12 वाजता जी आहे ती हाय टाईड एकंदरीत सांगितलेली आहे। त्यामुळे आता मुंबईमध्ये नेमकी स्थिती कशा प्रकारची असते दिवसभरामध्ये हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक, धन्यवाद शुभम, दिलेल्या माहितीसाठी। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।